शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकावरील बोकड्या कोकड्या चुरडा मुरडा हा रोग येऊ नये म्हणून आपल्याला टॉपची अशी कोणती फवारणी करायची आहे ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं कॉम्बिनेशन हे घेऊन येत असतो. आम्ही आमच्या मिरची पिकावर जे जे कॉम्बिनेशन मारलेले आहेत, कीटकनाशक, बुरशीनाशक, थ्रिप्ससाठी, लाल कोळीसाठी असे जे कॉम्बिनेशन आहेत, तर असे कॉम्बिनेशन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर आजचा हा चौथा व्हिडिओ आहे, पार्ट चौथा आहे, भाग 4 आहे. ह्याच्या अगोदर आपण 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये सुद्धा आपण जबरदस्त कॉम्बिनेशन बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजची जी फवारणी आहे, तर आजची फवारणी ही टॉपची फवारणी आहे. मिरची पिकावरील कीड तसेच थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पहिला औषध घ्यायचं आहे एक्सपोनस. तर शेतकरी मित्रांनो, हे कशापायी घ्यायचे, तर आपल्या मिरची पिकावरील कीड नियंत्रण आणि तसेच थ्रिप्स नियंत्रणासाठी. विशेष म्हणजे फुलामधले जे ब्लॅक थ्रिप्स म्हणजे काळे थ्रिप्स असतात, तर त्याचं नियंत्रण ह्या औषधामुळे जबरदस्त होते. तर ह्याचं प्रमाण किती घ्यायचे आपल्याला, तर ह्याचं प्रमाण आपल्याला एकरी 34 ml म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 34 ml आपल्याला घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यासोबत आपल्याला दुसरे एक औषध घ्यायचं आहे, तर ते म्हणजे फॉस्माइट. तर हे कशासाठी घ्यायचं आहे, तर हे आपल्या मिरची पिकावरील लाल कोळी, थ्रिप्स, पांढरी माशी, हिरवे तुडतुडे जे रस शोषक किडी आहेत, तर ह्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे औषध ह्याच्यासोबत घ्यायचं आहे. तर ह्याचं प्रमाण काय आहे, तर ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी 25 ml म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 250 ml घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसरा औषध आपल्याला घ्यायचा आहे इंडेक्स. तर हे कशासाठी घ्यायचं, तर आपल्या मिरची पिकावरील भुरी आणि बुरशी रोग कंट्रोल करण्यासाठी घ्यायचं आहे. तर ह्याचं प्रमाण काय आहे, तर ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी 10 ग्राम म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 100 ग्राम घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही ज्या मिरची पिकावर फवारणी केला त्याच्यातली टॉपची आणि रिझल्ट आलेली फवारणी मला म्हणलं तर ही एवढी एक जबरदस्त फवारणी आहे. ह्या फवारणीमुळं आपल्या मिरची पिकामध्ये जमीन आसमानचा फरक पडते. कारण ह्या फवारणीमुळं थ्रिप्स, पांढरी माशी, हिरवी तुडतुडी, लाल कोळी, कीड, भुरी, बुरशी नियंत्रण येते. तर शेतकरी मित्रांनो, जबरदस्त फवारणी आहे. तर व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.